सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक बैठक घेऊन मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात सर्वात मोठी घोषणा करणार आहेत। त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकारवर प्रचंड ताण पडत आहे। जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं म्हणून त्यांच्या मागणीवर देखील त्यांनी ठाम आहेत। सरकार मागण्या पूर्ण करेपर्यंत आपण आज मुंबई सोडणार नाही असा निर्धार देखील जरांगे पाटील यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर आजपासून आपण पाणी सुद्धा सोडणार असून आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी आता पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिल्याने त्या ठिकाणी आता प्रचंड संताप त्या ठिकाणी व्यक्त होत आहे। आता जरांगे पाटील यांचं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती होत आहेत। जरांगेच्या खांद्यावर आता बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत असा आरोप देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्यानंतर हे बंदूक ठेवणारे नेमके कोण आहेत? महायुतीचं गमशान त्या ठिकाणी आता सध्याला सुरू आहे। त्यामुळे ही बंदूक नेमकी कोणी ठेवली हे फडणवीसांनी सांगावं असं उद्धव ठाकरे यांनी देखील म्हणलेलं आहे। तर जरांगे पाटील परत का आले या प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेने विचारा असं विधान देखील सुद्धा राज ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे या आंदोलनाला या एकनाथ शिंदे यांनी बळ देत आहेत का अशी शंका देखील या ठिकाणी निर्माण झाली आहे। एकीकडे हे सगळं होत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या आंदोलनापासून अंतर ठेवून राहत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांना साहेबाची भेट घेताना त्या ठिकाणी आझाद मैदानावर दिसून येत आहेत। त्यामुळं अजित पवार अप्रत्यक्षपणे जरांगे पाटलाच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा देत आहेत का असा सवाल देखील या ठिकाणी निर्माण करू लागले आहेत। आता महायुतीतले हे दोन्ही नेते म्हणजे त्या ठिकाणी फडणवीस सरकारचे पाडण्यासाठी या आंदोलनाला शस्त्र म्हणून वापर करतायत का अशी चर्चा देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। पण या चर्चामध्ये किती तथ्य आहे? आरक्षणाच्या आडून सरकार पाडण्याचा डाव खरंच प्रत्यक्षात येऊ शकतो का याची संपूर्ण माहिती घेणारा हा व्हिडिओ या ठिकाणी बनवता आलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा। आरक्षणाच्या आडून कोण या ठिकाणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करते का अशी माहिती देखील आता समोर येत आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी व्हिडिओ असा बनवला आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, काही ठिकाणी सरकार अस्थिर करण्याचा डाव देखील असा मांडला जात आहे असं माहिती देखील महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे नेते देखील त्याच्यावर करतायत, आरोप देखील करतायत। आणि भाजपचे 132 आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 57 आमदार आणि अजितदादा पवारचे 41 आमदार आहेत। त्यामुळे महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे संख्याबळ जर विचार केला 230 पर्यंत आमदार त्या ठिकाणी आहेत। तर इतर काही पक्षाच्या अपक्षाच्या पाठिंब्यातून महायुती संख्याबळ त्या ठिकाणी 235 या ठिकाणी जाऊन पर्यंत पोहोचतो। आता 288 जागाच्या विधानसभेत सरकार बहुमताने टिकवण्यासाठी 145 जागा असणं आवश्यक आहे। तुम्हाला पण चांगलं त्या ठिकाणी माहित आहे। पण आता सरकार पडलं तर नेमकं काय होणार, किती संख्याबळ आवश्यक आहे, तुम्ही 2 मिनिटाच्या आतमध्ये हा सर्वे पाहायचा आहे। आता या ठिकाणी म्हणजे महायुती म्हणजे भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमतापासून भाजप 13 जागापासून लांब आहे, असंच अपक्षाची संख्या सुद्धा म्हणावी लागेल। त्यामुळे आता सरकार टिकवण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची गरज लागणं स्वाभाविक आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरांगेच्या आंदोलना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आडून देवेंद्र फडणवीस सरकार पाडण्याचा प्रयत्न करतायत का अशी चर्चा देखील आता येऊ लागले। पण या चर्चा खरंच तर प्रत्यक्षात येऊ शकतात का त्या सुद्धा आपण या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये बघून घेऊया। सरकार पाडण्याचा डाव यशस्वी होऊ शकत नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे बहुमतापासून भाजप फक्त थोडंच लांब असणं, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पष्ट बहुमतापासून अगदी फक्त 13 जागापासून लांब आहे। अशा वेळी जर समजा आता शिंदे आणि दादांनी त्या ठिकाणी सरकार पाडण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिंदे गटात फक्त स्फोट पडण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही। उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटातले 20 आमदार आहेत, तेही कधी कुटुंब भाजप सोबत जाऊ शकतात अशा बातम्या देखील जानेवारी देखील आल्या सुद्धा तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिले असतील। आणि उदय सामंत भाजपमधून शिवसेनेत एक स्वतंत्र गट उभा करत असल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवारांनी केला होता, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी बातमी ऐकली असेल। तसेच गेल्या काही काळात फडणवीस आणि सामंतामधील जवळीक वाढल्याचे त्या ठिकाणी दिसून आले। त्यामुळं शिंदेने वेगळी भूमिका घ्यायचा विचार केला तर त्यांच्यासाठी धोक्याचं असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। शिंदेचे अनेक नेते त्या ठिकाणी आजही केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे शिंदेने वेगळी जरी भूमिका घेतली तर या ठिकाणी प्रयत्न जरी केला
तर आता शिंदे सोबत राहतील का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे. शिंदेनी फडणवीस सरकारवर पाडण्याचा जरी प्रयत्न केला तो त्यांच्यावरच उलटून आता येऊ शकतो असं या ठिकाणी म्हणलं जाऊ लागलंय. दुसरीकडे अजित पवारचा राष्ट्रवादी जर विचार केला, अजित पवाराचा राष्ट्रवादीचे आमदार त्या ठिकाणी विचार केला तर जरांगे पाटलासोबत त्या ठिकाणी येताना भेटताना दिसून आलेलं आहे. त्यांच्या आंदोलनाला उघड पाठिंबा देताना देखील दिसून आलेलं आहे. पण आता यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार त्या ठिकाणी सावध राहण्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं अजितदादा सुद्धा फडणवीसची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत का, अशा सुद्धा चर्चा या ठिकाणी येऊ लागल्या आहेत. पण जी शिंदेना गोष्ट लागू होते ती गोष्ट अजित पवारांना सुद्धा लागू होताना दिसते. मग आता पुढे नेमकं काय होणार, तुम्ही रिपोर्ट 2 मिनिटाच्या आतमध्ये समजून सांगितलंय. आता बघा, गेल्या काही दिवसातल्या घडामोडी जर आपण बारकाईने पाहिल्या, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना सूरज चव्हाणची मारहाण केल्यानंतर अजित पवारचे त्या ठिकाणी पक्षातले त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण या गोष्टींना 1 महिना पूर्ण व्हायच्या आधीच सूरज चव्हाणांना पक्षात बडतर्फ म्हणजे बढती मिळाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली. आणि या नियुक्तीबद्दल आपल्याला माहीतच नसल्याचं अजितदादा त्या ठिकाणी म्हणाले होते, पत्रकारांना बोलताना माहिती दिली होती. त्यामुळे अजितदादांना डावलून पक्षातले निर्णय घेतले जात आहेत का, अशा सुद्धा चर्चा या ठिकाणी आता व्हायला लागलेत. छगन भुजबळ आणि अजित पवारांनी थेट विरोध करण्याचा पवित्रा देखील काही दिवसापासून घेतल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. अजित पवारांना शे देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडूनच भुजबळांना बळ दिलं जात असल्याचं म्हणलं जात आहे. त्यात प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांची या ठिकाणी दिल्लीच्या नेतृत्वावर वाढलेली जवळकी लपून राहिलेली नाही. त्यामुळं अजित पवारांनी सुद्धा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पक्षातही फूट पडून मोठ्या संख्येने आमदार भाजपसोबत जाण्यासाठी त्या ठिकाणी नाकारता येत नाहीत. म्हणूनच हे दोन्ही नेते आता तरी कुठलेही पाऊल उचलण्याचं धाडस करणार नाहीत असं या ठिकाणी सांगितलं जाऊ लागलंय. ही दोन्ही नेते सरकार पाडण्याची भूमिका घेऊ शकत नाहीत असं म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे केंद्रातलं भारतीय भाजप आणि सरकार आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षामधल्या फुटीतली केंद्रातल्या भाजपचा मोठा वाटा आहे. त्यामधलं जग जाहीर आहे. त्या ठिकाणी केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळं राज्यात कोणत्याही उलटापलटीचा थेट दिल्लीची परवानगी या ठिकाणी घ्यावी लागते. शिंदे असो किंवा अजितदादा असो, ज्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाच तर भारतीय जनता पार्टीच्या राजकीय ताकदीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. भाजपकडे केंद्रातील संस्था निर्णय क्षमतेचं मोठं बळ त्या ठिकाणी आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आता पुढे काय होऊ शकतं लगेच पाहून घेऊया. त्यामुळं भाजपच्या विरोधात उभं राहण्याचं म्हणजे स्वतःचं राजकीय भविष्य धोक्यात घालण्यासारखं आहे. हे दोन्ही या नेत्यांना पक्के माहित आहे. म्हणजेच अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेना पक्क माहित आहे. आणि अजित पवारांना तपास यंत्रणेच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी भाजपची साथ महत्वाची आहे. तर शिंदेनी आपल्या गटाची राजकीय ओळख जपण्यासाठी भाजपची गरज आहे. त्यामुळे शिंदे आणि पवार यांनी सरकार पाडण्याचा धोका घेण्याऐवजी भाजप सोबत राहणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतं. हे सरकार पाडण्याची शक्यता अत्यल्प आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिंदे आणि दादा हे सरकार पाडण्याचं पाऊल उचलणार नाहीत असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे जनतेत जाणारा मेसेज. एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून त्या ठिकाणी फुटून बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला. तुम्ही सुद्धा ऐकलाय, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहित आहे. तरी एकनाथ शिंदे कॉमन मॅन म्हणून आपली ओळख निर्माण करून गद्दारीचा शिक्का फसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेने शिंदेला चांगला पाठिंबा सुद्धा दिला. पण सध्या आज विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार्श्वभूमीवर जर शिंदेने पुन्हा सरकार त्या ठिकाणी अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याबाबत चुकीचा मेसेज लोकांमध्ये जाऊ शकतो. त्यात जर शिंदेनी आता आमदार खासदार यांना सोडून जरी गेले तर त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होणारा डॅमेज शिंदेसाठी मोठे त्या ठिकाणी असणार आहे. आणि दुसरीकडे अजित पवार जर बोलायचं गेलं, सुरुवातीपासून राष्ट्रवादीची भूमिका ही शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष अशी राहिले. त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारची साथ सोडत भाजपची साथ दिली तेव्हा त्यांच्यावर चारही बाजूने टीका झाली होती. अगदी संघाने सुद्धा अजित पवारांमुळे भाजप हा त्या ठिकाणी लोकसभेला नुकसान झाल्याचं पाहिलं होतं. तर अजित पवारांनी लोकसभेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. पण विधानसभेत चित्र वेगळं बदललं आणि अजित पवारांनी चांगलं यश त्या ठिकाणी आलं. त्यावेळी भाजपच्या हिंदुत्ववादी मतदाराचे म्हणजे अजित पवारांना फायदा झाल्याचं या ठिकाणी निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळेच भाजपच्या माध्यमातून आयता मिळाला हिंदुत्ववादी मतदार आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गमावणार नाहीत. त्यामुळे सरकार पाडण्याची भूमिका एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे घेऊ शकत नाहीत असं सुद्धा सर्वच माध्यमातून लोकांमधून चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं नक्की बघा.
अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.